त्यासाठी अभ्यास करावा लागतो, बरोबर. खरं तर मोठे कसे व्हायचे? एक चांगले नागरिक होणं मोठे होणं, एक चांगला व्यक्तिमत्व ज्याला म्हणताय, ह्युमन बीइंग, ते मोठा होणं असतं. तुम्ही मोठी नोकरीमध्ये गेले किंवा मोठ्या पदावर गेले आणि मग ते मोठे पद होणे वेगळ्या गोष्टी आहेत. मोठा होणे ऍज अ ह्युमन बीइंग, एक माणूस, ती वेगळी गोष्ट आहे. मग आता तुम्ही 2-4 गोष्टी आपण बोलतो. मला एक सांगा, हात वर करा, दररोज एक्सरसाइज कोणी कोणी करताय? व्यायाम कोणी कोणी करताय? व्यायाम कोणी कोणी करताय? किंवा तुम्ही फुटबॉल खेळताय, व्हॉलीबॉल खेळताय, कॅरम बोर्ड खेळताय, चेस खेळताय, हाईड अँड सीक, लुकाछिपी काय म्हणताय त्याला, खेळताय का तुम्ही सगळे? अरे हात तरी वर करा ना. जे खेळताय त्याचे हात वर करा. काहीतरी खेळताय ना तुम्ही दररोज. बर, सगळे खेळताय, हात खाली करा. बघा आता बाबाचा, आईचा मोबाईल फोन कोणी कोणी पाहताय? अर्धा तास, 15-15 मिनिट. त्याच्यात युट्यूब, रील्स झाल्या, हे कोणी कोणी पाहताय? हात वर करा जरा. खरं सांगायचं बघा जरा. बर, मग सगळे जण आई वडिलाचे फोन मध्ये घुसलेले आहे. हा, आता चला मला तुम्ही सांगा, किती वेळ पाहताय? आईचा फोन असते तुमच्याकडे की वडिलाचा? बोल बोल, सांगा ना. अरे त्यांना काय विचारताय? मला माहित आहे, सांग ना. किती वेळ पाहतो? आईचा का पप्पांचा? पटकन सांगा. कोणाचा फोन? तुम्ही सांगा. बरोबर, कार्तिकी बोल, कोणाचा असतो? कोणी एक जण सांगा. जी सांग, जी पटकन. आईचं. मागे सांगा तुमच्याकडे कोणता असते, कोणाचा फोन असते? पप्पाचा, आईचा? पप्पाचा. मागे मोठे मुलं बोला, तुमच्यासाठी. ठीक आहे, मग सांगा तुम्ही फोन मध्ये काय पाहताय? मग मला फोन मिळाला, ठीक आहे, फोन मध्ये काय पाहता तुम्ही? सांगा ना. काहीतरी सांगा. जे काही सांगा. बोला, तुमच्या मनाने जे येईल ते बोला. काय बघता सांगा. काय पाहते सांगा. रील्स पाहताय? युट्यूब? हो, सगळे हो म्हणताय. बर, युट्यूब मध्ये काय आवडतं तुम्हाला? हा, कुठल्या प्रकारची गोष्ट आहे? सांगा. ठीक आहे. बर, किती वेळ दररोज, किती वेळ, साधारण किती वेळ तुम्ही मोबाईल फोनचा वापर करताय? हा, तुम्ही 1 तास. बर, ठीक आहे. बर, तर आतापासून ही वेळ कमी करा. त्या वेळ तुमच्या अभ्यासामध्ये लावा. जर तुम्हाला काही करायचे जीवनात, तर तुमचा वेळ खूप वेस्ट होते, खूप एनर्जी जाते. ठीक आहे, आणि मग परत 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 फोनकडे लक्ष जातात तुमचं. अभ्यास करण्याचं मन होत नाही, कारण अभ्यास करण्यासाठी बसावा लागते, डोका लावा लागते, बरोबर आहे. आणि रील्स पाहिले आणि युट्यूब मध्ये बसले तर डोका लावण्याची गरज नाही, नुसते बसायचे आणि
मूवीज पाहायचे, रील्स. ते वेळ कमी करा. करणार का? सोडूनच द्या. मोठे झाले की तुमचं स्वतःच मोबाईल फोन घ्यायचे, अभ्यास करायचे त्यावर. बराच वेळा तुम्हाला एक गोष्टी सांगतो. तुम्ही किती वेळ, जेवढा वेळ तुम्ही मोबाईल फोन मध्ये दररोज देताय त्यातून 10 मिनिट काढा. किती मिनिट काढा? मला ऐकू यावं. किती मिनिट? 10 मिनिट तुम्ही काढा आणि एक पान दररोज लिहायचे. काय लिहायचे? दररोज एक पान लिहायचे. 10 मिनिट काढ. कोणी कोणी करणार आहे मला सांग. नक्की मी परत येईल बाबा काही महिन्याने. चला हात खाली करा. एक पान दररोज लिहायचे बसून. ह्याला जर्नलिंग म्हणताय. काय म्हणताय? जर्नलिंग. एक पाना, जसा हा बल्ब आहे, हे बल्ब कसा जगता है? तुम्ही प्रश्न तर विचारू शकता ना, हे कसा जगता है, ह्याच्यात रोशनी कशी येत आहे, ह्याला लाईट कशी येत आहे, हा फॅन कसा चालता है, हा माईक कसा चालता है, किंवा आज मी ही शिकलो, मी आज किती वाजता उठलो, आज मला ही आवडला, ही योग्य वाट वागली नाही. तुम्ही तुमचे दैनंदिनीचे अनुभव, हे माझी पेरेंट्सला, आता काही पेरेंट्स सुद्धा, पोलीस पाटील साहेबात, टीचर साहेबांना कृपया करून ह्या विद्यार्थ्याला तुम्ही सेल्फ रिफ्लेक्शनची एक आवड त्यांचं डेव्हलप करा. त्याचा मोबाईल फोनचा वेळ कमी केला पाहिजे आणि त्यांना दररोज एक पान लिहिण्याची जे आहे ते हॅबिट त्यांची डेव्हलप करा. त्यांच्यासाठी खूप महत्वाची होईल.